हाय, कशा आहात सगळेजणी? मी आज मुगाचं सूप बनवलेलं आहे. तर मुगाचं सूप बनवण्यासाठी मी एक दीड वाटी मूग घेतले होते. त्यासाठी कांदा घेतला कापून, 2-3 हिरव्या मिरच्या, 1 इंच अद्रक घेतलेलं होतं. त्यानंतर त्याला फोडणीसाठी 1 टॅमॅटो, जिरे, मोहरी, हळद आणि हिंग याची फोडणी दिली. चवीनुसार मीठ घातलं आणि आता सूप माझं तयार झालेलं आहे, रेडी झालेलं आहे. त्या सूपासोबत खायला मी कांदा कापून घेतलेला आहे, कोशिंबीर घेतली आहे आणि त्याशिवाय मी एक लिंबाची फोड घेतली खाण्यासाठी आणि फरसाण घेतलं. आणि मुगाचं सूप हे खूप पौष्टिक असतं, हलकं असतं पचायला आणि आपली त्याने कसं म्हणजे भूक भागून जाते. आपल्याला त्याने थकवा येत नाही. म्हणून आपण मुगाचं सूप नियमित केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. तर मी अशा साध्या पद्धतीने माझं मुगाचं सूप बघा तयार झालेलं आहे. मस्त खूप छान केलं आहे. घट्ट अगदी खूप पातळ नाही, घट्ट नाही. तर ते हलकं आहे खूप. तर नक्कीच तुम्ही मला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. अशीच माझ्या रेसिपी बघत जा. धन्यवाद सर्वांना.